श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सज्जयति सिंधुरोदं द्योपाद पंकज समरम वासरम निर्वतमासा राशी नासायत विज्ञाना. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होता ज्याप्रमाणे तिमिर समूहाचा नाश होतो त्याप्रमाणेच सर्व विघ्नाचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कृष्ट पावत गणपती कीर्तन ब्रह्मा विष्णू शिवात्मकान सहस्त्र फल वक्षे सर्व कामार्थ सिद्धये. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून सहस्त्र फल सांगतो. नूतन सहस्त्र सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज तोरणे उभारावी. मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवाची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकाराने भूषित करावे. ज्योतिषाचा सत्कार करून त्याजकडून वर्षफल श्रवण करावे. वर्षे लाभप्रद होईल. आरंभी सुगंधी तेलाने अभंग स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेली कडुनिंबाच्या पुष्पासह कवळ्या पानाचे चूर्ण करून पुढे सांगितल्या कृतीने भक्षण करावीत. म्हणजे व्याधीचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे हिंग मीठ अजमोदा म्हणजे ओवा या साखर याच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कवळ्या पानाचे चूर्ण चिंचेत काढून भक्षण करावे. म्हणजे रोग शांती होते. पराभव नामक सहस्त्र असेल तर पहिली पिके पुष्कळ येतील. पाण्याचा तुटवडा भासेल. राजे लोकात पुष्कळ लढाया होतील. रोगामुळे लोकांना आपली घरे सोडावी लागतील. अर्थ गायी पुष्कळ दूध देतील. पाऊस पाहिजे तसा चांगला पडू. फळे व धान्य पुष्कळ येतील. यज्ञ समारंभ करण्याविषयी संत पुरुष उत्कंठित होतील. रोगराई होणार नाही. मंत्री फल यावर्षी मंत्री मंगळ आहे. अर्थ पाऊस न पडल्याने धान्याचा नाश होईल. आग चोर व आजार यापासून लोकांना अतिशय त्रास होईल. राजे युद्धात गुंग होतील व विद्वानाचा गौरव करणार नाहीत. महेश फल या वर्षी महेश चंद्र आहे. गायी जलजंतू धान्य फुले वगैरे यांचा उत्कृष्ट होईल. विद्वान लोकांना पुष्कळ सुख होईल. नद्या आड विहिरी व तळी यामध्ये पाणी विपुल राहील. पाऊस मध्यान्हेस फल या वर्षी मध्यान्हेस बुद्ध आहे. त्याचे फल पाऊस मध्यम पडेल. पिके कुचमतील. मधली धान्य कोठे कोठे येतील. तांबड्या काळ्या जमिनीत पीक चांगले येईल. रसेस फल या वर्षी रसेस शेणी आहे. त्याचे फल लवकर नील लोखंड आणि जिन्नस सवग होतील. रुपये सोने फार वगैरे पदार्थ महाग होतील. पाऊस थोडा पडेल. अतिशय पीडा होईल. आद्रा प्रवेश फल श्री शक्य 1948 ज्येष्ठ शुक्ल अष्टमी सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी दुपारी 12:25 रवी आद्रा नक्षत्रा प्रवेश करीत आहे. त्याचे फल सवगाई सुबता होईल. धान्य व वस्त्रे यांची वाढ थोडी होईल. लोकांना सौख्य पुष्कळ मिळेल. पाऊस थोडा पडल्यामुळे कंदमूळ वगैरे पदार्थ दुर्मिळ होतील. या वर्षी काल नावाचा मेघ असून तो दक्षिणेस उत्पन्न होत आहे. त्याचे फल आजाराचे लोक व्याकुळ होतील. राजे लोकात परस्पर भांडणे होतील. पाऊस कमी पडेल. या वर्षी तक्षक नावाचा नाग आहे. त्याचे फल पाऊस मध्यम पडेल. लढाई जुंपेल. राजास मरण येईल. रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले असून त्याचा निवास माळ्याचे घरी आहे. गेलसालचे माळ्याचे येत. पाऊस अतिशय पडेल
व सर्व धान्य जोरात येतील. या वर्षी मघेस चंद्र असल्याने 3 अडक पाऊस पडेल. यापैकी 10 भाग समुद्रावर, 6 भाग पर्वतावर व 4 भाग पाऊस पृथ्वीवर पडेल. अर्थयुग संख्या 17,28,000. त्रैतयुगी वर्षे 12,96,000. द्वापार युग वर्षे 8,64,000. कलियुगादी वर्षे 4,32,000. गतकली 5,127. शेषकली 4,26,873. इतकी वर्षे शिल्लक आहेत. चालू वर्षे कसे जाणार? चालू वर्षे भारतात बरेच प्रश्न सोडवण्यात अवघड जाणार असे दिसते. परराष्ट्रीय धोरण सखोल वाढवणारे असले तरी गुप्त शत्रुत्वाने त्रास देणाऱ्या या वर्षी पूर्वार्धात होणाऱ्या काही महत्वाच्या युत्या म्हणजे शनी मंगळ बुध, शनी बुध मंगळ रवी नेपच्यून याचे परिणाम उग्रपणे जाणवतील, अनेक अडचणी निर्माण करतील. शनी मंगळ हे दोन्ही पापग्रह आहेत. याची युती वाईट फले देणारी ठरेल. घातपात अपघात यामध्ये बरीच जीवंत व वित्तहानी होईल. अनेक ठिकाणी भूकंपाचे मध्यम प्रमाणात धक्के बसतील. तसेच काही ठिकाणी वादळामुळे हानी होईल. व्यावसायिक आर्थिक कोंडीत सापडतील व फसवेगिरीचे प्रकार वाढतील. व्यापाराचे जागतिकीकरण ही आपल्या देशाला मोठी डोकेदुखी ठरवणार आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीत बराच फरक पडेल. परकीय गुंतवणुकीचे प्रमाण घसरेल. स्वदेशीचा विषय प्रकर्षाने पुढे येईल. संरक्षण व इंजिनिअरिंग क्षेत्रातील भारताच्या प्रगतीची नोंद जग घेईल. जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढीमुळे जनता हैराण होईल. या वर्षी धार्मिक क्षेत्रात असमंजस्याचे वातावरण निर्माण होईल. स्वार्थी व संबंधीपासून लोक या परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील. धार्मिक श्रद्धाद्वारे अंधश्रद्धा वाढवण्याचे काम केले जाईल. मोठ्या कारखानदारांना हे वर्ष कष्टदायक जाईल असे दिसते. कामगार वर्गाचे नियम बंधनाने बरेच मोठे कारखाने बंद होण्याच्या मार्गावर अथवा सरकारच्या स्वाधीन होण्यावर विसंबून राहील. लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळून सरकारी सवलती मिळतील. बँका पतपेढ्या यांची स्थिती अवघड होईल. रिझर्व्ह बँक ठरवले त्या नियमाने व पद्धतीने कोऑपरेटिव्ह बँकांना चालावे लागेल. यंदा पावसाचे मान गत वर्षीच्या तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या पहिल्या काही नक्षत्रामध्ये अपुरा पाऊस पडेल. वाऱ्यामुळे पाऊस फिरेल. पेरण्या उशिरा होतील. पाण्याची टंचाई जाणवेल. शेवटी नक्षत्रे समाधानकारक पाऊस देतील. कारण भाग तसेच समुद्र सपाटीचे प्रदेशात पाऊस बरा राहील. कडधान्य, तेलबिया, मिरची यांचे भाव भडकतील. साखर उद्योजकांना अडचणी जाणवतील. डॉक्टर, वकील, प्रोफेसर, शिक्षक यांना हे वर्ष जिकिरीचे जाणवेल. बुद्धिजीवी वर्गात उत्तेजन मिळेल. प्रादेशिक पक्ष एकजुटीने राहतील. राजकीय गुन्हेगारीची स्थिती तशीच राहील. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान लाभणे कठीण जाईल. अनेक राष्ट्रे भारताच्या धोरणाचा पाठपुरावा करतील. जागतिक राजकारणात भारताला महत्वाचे स्थान प्राप्त होईल. धार्मिक कट्टरपंथाच्या नावाखाली अतिरेकी कारवायाद्वारे संपूर्ण जगात वेठीस धरतील. भाकणूक म्हणजे भविष्यवाणी. ज्याप्रमाणे वैद्य डॉक्टरांकडून आपण आजाराचे निदान माहीत करून घेतो, अनुकूल प्रतिकूल ग्रह पाहण्यासाठी ज्योतिषी ज्ञानाचा सल्ला घेतो, त्याप्रमाणे रोगराई, पाऊस, पीक पाणी इत्यादी गोष्टी जाणून घेण्यास शेतकरी वर्ग उत्सुक असतो. काही
जत्रेमधून ठराविक देवस्थानातून भाकणूक घडविली जाते, ती बहुताशी बरोबर उतरते. त्यातील भावार्थ ज्ञान मात्र उलगडलेले पाहिजे. या वर्षी मर्दाचा पाऊस धोका देईल. कोरडी कुरी मिरवावी लागेल. रोहिणी समुद्र सपाटी भरपूर होईल. कोकणात पेरे साधतील. देशावर आद्रा सरता कुरी फिरेल. पाऊस पाहिजे त्या जागी येणार नाही. देशावर संकट घालावे लागेल. भल्या भल्याची दुनिया नाही. धर्माला विसरू नका. मी गर्व करू नका. रावणाची दुनिया पाताळी गेली. बळीची दुनिया चालू झाली. बळी पाताळी जाणार. धीर सोडू नका. राजा दोंदळा दुर्मिळ होईल. सांगतो ते ऐका. माणूस तांदूळ दान देतो, गहू दान देतो. तुमच्या अनिष्ट ग्रहाबद्दल कापड, साखर, पैसा, सोने सुद्धा दान द्या असे धर्म सांगतो. पण जोंधळा दान द्या असे सांगितले नाही, कारण तो धान्याचा राजा आहे. मोती पसा मागी मोती परास दाना दुर्मिळ आहे, कारण तागडीचे पारडे उरपाटे झाले. नीतीने वागा. देव तुम्हाला कमी पडू देणार नाही. जनावर दुर्मिळ होतील. दूध तूप मागेल. उशाची शिदोरी तुमची म्हणू नका. आला दिवस सुखाचा माना. तांबडी मिरची नासाडी होईल. हिरवा राजा भरपूर होईल. मागाचा पाऊस अवेळी होईल. तंबाखूचा बंबाखू बनेल. खड्याच्या काठ्या 5 म्हणता 3 राहतील. पिवळे फुल मुबलक होईल. राजा पैसा मागेल. पैसा दुर्मिळ होईल. देवाला साकडे घाला. धर्म सोडू नका. पायाचा दगड जागेवर राहील. भगवा झेंडा मिरवेल. त्यावरील पावसासंबंधी विचार. पावसाचे भविष्य धोरण ठरविणे थोडे कष्टाचे राहते, कारण शास्त्रीय दृष्ट्या विचार करता चैत्र मासातील पडणारा पाऊस गर्भपात मानलेला आहे. त्यामुळे चैत्रारंभीचा पाऊस तसेच उन्हाळी गाराची वृष्टी ही पुढील पाऊस प्रमाणात धोका पोहोचणारी मानली आहे. यामुळे पावसाचे नक्की प्रमाण, स्थळ व काळ हे ठरविणे दुरापास्त आहे. रोहिणी सोमवार दिनांक 25/5/26 रोजी दुपारी 3:37 नक्षत्र लागते. याचे वाहन हत्ती. पुरुष स्त्री सूर्य आहे. याचा पाऊस आरंभी चौकडे परंतु खंडवृष्टीने होईल. मे दिनांक 8, 9, 13, 14, 15, 22, 27, 28, 29. जून दिनांक 2, 3, 6 या तारखेत पुणे, सांगली, नाशिक, पश्चिम भाग या ठिकाणी वृष्टी होईल. मर्ग सोमवार दिनांक 8/6/26 रोजी दुपारी 1:32 नक्षत्र लागते. याचे वाहन बेंडूक. पुरुष सूर्य चंद्र आहे. याचा पाऊस उत्तरार्धी समाधानकारक दिसतो. दक्षिण कोकण, कारवार, गोवा, चिपळूणचा दक्षिण भाग येथे 8, 10, 11, 12, 15, 16, 17 या तारखांना वृष्टी दर्शवते. आद्रा सोमवार दिनांक 22/6/26 दुपारी 12:25 नक्षत्र लागते. याचे वाहन गाढव. स्त्री सूर्य आहे. याचा सर्वत्र चांगला पाऊस पडेल. देशावरील पेरण्या होतील. हवेत बदल घडेल. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा, पश्चिम दक्षिण भाग येथे जून दिनांक 22, 24, 25, 28, 29 जुलै दिनांक 1, 2, 4, 5 वृष्टी दर्शक आहेत. पुनर्वसू सोमवार दिनांक 6/7/26 दुपारी 12:03 नक्षत्र लागते. याचे वाहन गाढव. वाहन घोडा. स्त्री पुरुष चंद्र आहे. यास तरणा पाऊस म्हणतात. हा पाऊस जेथे पडेल तेथे विहिरीच्या पाण्यात चांगला उपयोग होईल. सोसाट्याचे वारे वाहतील. अखेरीस भरपूर पाऊस पडेल. सर्वत्र पेरे साधतील. जळगाव, भुसावळ, नांदेड, गंगापूर, अकोला, अमरावती, दक्षिण तापू येथे जुलै दिनांक 7, 8, 10, 11, 12, 14, 16, 17, 18 या तारखा वृष्टी दर्शक आहेत. काही नद्यांना पूर येतील. पुष्य सोमवार दिनांक
7:26 सकाळी 11:27 नक्षत्र लागते. याचे वाहन उंदीर. स्त्री चंद्र सूर्य असून यास म्हातारा पाऊस म्हणतात. हवा कुंद राहील. काही नद्या भरपूर वाहतील. समुद्रकाठ व पूर्व उत्तर भाग पिकास हानी पोहोचेल. वादळी वारे वाहतील. कोकणात काळजी वाढेल. नागपूर उत्तर भाग, नांदेड पूर्व बंगाल, गुजरात उत्तर भाग येथे जुलै दिनांक 20, 21, 22, 25, 26, 29, 30, 31 या तारखास पाऊस पडेल. असलेल्या सोमवार दिनांक 3/8/26 सकाळी 10:33 नक्षत्र लागते. याचे वाहन हत्ती. स्त्री पुरुष चंद्र सूर्य असून याला आषाढाचा पाऊस म्हणतात. हे नक्षत्र अनिश्चित व धोका देणारे आहे. जेथे पडेल त्या भागी पिकाची खराबी होईल. इतर भागी कोरडे जाण्याचा संभव दिसतो. कराड, सातारा, मराठवाडा, पुणे, बेळगाव, सोलापूर या भागी ऑगस्ट दिनांक 3, 4, 7, 8, 9, 11, 12, 15 या तारखात वृष्टी दर्शक आहेत. मघा सोमवार दिनांक 17/8/26 रोजी सकाळी 7:58 नक्षत्र लागते. याचे वाहन मोर. स्त्री चंद्र सूर्य असून या सासवाचा पाऊस म्हणतात. हवेचा दाब बदलल्यामुळे काही भागात धोका संभवतो. काही भागात खंडवृष्टीने संभवतो. पिकावर कीड व रोग पडेल. गोवा, पुणे, सातारा, बेळगाव, पंढरपूर, गुजरात, बंगाल या भागात वृष्टी होईल. ऑगस्ट दिनांक 17, 18, 19, 20, 23, 25, 27, 28, 30 या तारखा वृष्टी दर्शक आहेत. पूर्व रविवार दिनांक 30/8/26 रोजी उत्तर रात्री 3:58 नक्षत्र लागते. याचे वाहन गाढव. स्त्री पुरुष सूर्यचंद्र असून यात सुनाचा पाऊस असे म्हणतात. हवा कुंद राहील. पिके कुजमतील. पूर्व महाराष्ट्र पावसाची जरुरी भासेल. विजापूर, सोलापूर, बार्शी, पुणे, सातारा, बिहार या भागी सप्टेंबर दिनांक 1, 2, 4, 6, 7, 9, 10, 11, 13 या तारखात वृष्टी दर्शक आहेत. उत्तरा रविवार दिनांक 13/9/26 रोजी रात्री 9:47 नक्षत्र लागते. याचे वाहन बेंडूक. स्त्री सूर्य असून यास रब्बीचा पाऊस म्हणतात. हा खंडवृष्टीने पण मुबलक होईल. निम्म्याहून अधिक रब्बीचे पेरे होतील. हवा स्वच्छ राहील. पिके सुधारतील. कराड, कोल्हापूर, इचलकरंजी, बारामती, सांगली, पुणे या भागात सप्टेंबर दिनांक 13, 15, 16, 18, 19, 23, 24 या तारखास पाऊस पडेल. हस्त रविवार दिनांक 27/9/26 रोजी सायंकाळी 7:19 नक्षत्र लागते. याचे वाहन उंदीर. स्त्री पुरुष सूर्य चंद्र आहे. याला हत्तीचा पाऊस म्हणतात. हवेत उष्मा वाढेल. मेघगर्जनेसह वळीव स्वरूपाचा पाऊस खंडवृष्टीने पडेल. विजापूर, बागलकोट, बंगाल, बर्मदेश या भागी पावसाने नुकसान संभवते. सप्टेंबर दिनांक 28, 29, 30 ऑक्टोबर दिनांक 2, 4, 5, 6, 7, 8 या तारखात वृष्टी संभवते. चित्रा शनिवार दिनांक 10/10/26 रोजी उत्तर रात्री 2:19 नक्षत्र लागते. याचे वाहन हत्ती. स्त्री सूर्य आहे. या चांदणीचा पाऊस म्हणतात. पाऊस अल्प प्रमाणात पडेल. तंबाखू भुईमूग पिकाचे नुकसान संभवते. बऱ्याच भागात हे नक्षत्र कोरडे जाईल. सातारा पूर्व भाग, सोलापूर, पुणे, विजापूर या भागी ऑक्टोबर दिनांक 12, 14, 16, 19, 21 वृष्टी दर्शक. देश परत्वे पिकाचे सरासरी मान. मिरची लागवड भरपूर दिसते. पीक समाधानकारक येईल. धारवाड, पुणे, नाशिक या भागी पिकाचे मान 10 ते 14 राहील. हळद
लावगड बेताची दिसते. किडीमुळे पीक उचमेल. नाशिक, सांगली, पश्चिम भाग, बेळगाव या भागात पीक सुधारेल. पिकाचे मान 6 ते 8 आणे राहील. ऊस लावगड भरपूर होईल. नगर, सोलापूर, मराठवाड्याचा पूर्ण टापू या भागी आरंभी पीक उचमेल. पिकाचे मान 10 ते 14 आणे राहील. ज्वारी पेरणी घात साधली त्यास समाधानकारक आहे. बेळगाव, सातारा, पश्चिम टापू, जालना, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर या भागाकडे किडीपासून जपावे लागेल. खरीप ज्वारीचे पेरे उशिरा होतील. मध्यंतरी पाऊस धोका देईल. पिकाचे मान 5 ते 11 आणे राहील. गहू लावगड बेताची होईल. नगर, चांदा, नाशिक, बुरहानपूर या भागी पीक बरे येईल. भात लावगड भरपूर होईल. पीक काढते वेळी पावसापासून धोका पोहोचेल. पिकाचे मान समाधानकारक आहे. 6 ते 10 आणे राहील. भुईमुग लावगड उशिरा होईल. किडीमुळे 3 भाग पीक वाया जाईल. सातारा, बेळगाव, सोलापूर, लातूर, मराठवाड्याचा दक्षिण भाग पीक समाधानकारक येईल. पिकाचे मान 5 ते 11 आणे राहील. तूर पिकाचे मान कमी दाखवते. पुणे, बार्शी, गुजरात, संभाजीनगर, पूर्व बाजू या भागी पीक चांगले येईल. कर्नाटक, धारवाड भागात पीक सुधारेल. हरभरा, करडी, बागायती रानात पीक बरे येईल. जिरायती पीक पाण्याअभावी कुचमेल. पिकाचे मान 4 ते 8 आणे राहील. कापूस लावगड कमी होईल. मध्यंतरी पावसाच्या अनियमितपणामुळे पिकात धोका पोहोचेल. अकोला, धुळे, जळगाव या भागी 7 ते 12 आणे पीक येईल. तंबाखू लावगड कमी संभवते. काढणीचे वेळी पावसामुळे त्रास जाणवेल. पंढरपूर, बार्शी, निपाणी, सांगली दक्षिण भाग पीक 4 ते 8 आणे येईल. भाजीपाला कांदा भरपूर राहील. रताळी, बटाटा याच किडीपासून जपावे लागेल. कोबी पीक समाधानकारक येईल. आंबा पीक मुबलक येईल. केळी, पेरू साधारण पिकेल. द्राक्षे, संत्री, लिंबू